Priyanka's story is a proof that when women get access to the right financial support, they don't just build businesses, they create opportunities for others too. Living in a rented house and without property to pledge, Priyanka was unsure if she could ever secure a loan to grow Santoshi Enterprises, her metal fabrication and powder coating business. Traditional banks turned her away, but Kinara Capital changed the game. Let's hear from Priyanka herself. प्लॅनिंग असं होतं की मला तर बिझनेस करायचा आहे. करायचं तर मग मी कसं करणार? याआधी ॲक्च्युली मी दुसऱ्या 2-3 ठिकाणी चौकशी केली होती. पण कसं असतं, जेव्हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करता तर स्टार्टअप लेवलला खूप साऱ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे आता मी उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेली आहे. इथं ना माझं स्वतःचं घर आहे, ना माझी स्वतःची कुठली प्रॉपर्टी आहे, ना माझी स्वतःची कंपनी ही रेंटेड होती आणि माझं घरही रेंटेड होतं. या केसमध्ये कोणी मला लोन देऊ इच्छितच नव्हतं आणि लोन देणार पण नव्हतं. मी साधारण खूप साऱ्या ठिकाणी मी ट्राय केला, कुठं लोन भेटेल का? लोन पण भेटत नव्हतं. किनाराची एकाने मला सजेस्ट केले की किनारा फायनान्स असं आहे की जे मशीन किंवा असंही तुम्हाला ते लोन देतात. किनाराच्या लोकांना मी कॉल केला, ते लोक माझ्याकडे आली. त्यांनी मग परत नंतर माझा इंटरव्ह्यू घेतला. पहिल्यांदा त्यांनी विचारलं की तुम्ही काय काम करता? साधारण किनारा फायनान्सकडनं मी 3 ते 3.5 लाखापर्यंतचं लोन घेतलं. This March, as we celebrate women entrepreneurs, Kinara Capital stands proud to accelerate action, supporting women like Priyanka who are achieving their dreams. Stay tuned for more inspiring stories of women proving that when you rise, you can lift others with you.